चांगली गोष्ट आहे. चला टीचर आमच्या स्कूलमध्ये ना रिव्हिजन घेताय. अच्छा, चांगली गोष्ट आहे. स्कूलमध्ये पण रिव्हिजन होते तर नाईस. चला आता सोडवूया आपण प्रश्न. दिसतंय तुम्हाला? स्क्रीन दिसते? हो याला जरा. हा, आता एक एक प्रश्न दिसेल तुम्हाला. चला, सामान्य तापमानाला डॅश हा धातू द्रवरूप अवस्थेत असतो. धातू आणि जो द्रव पारा. येस, सर ऑप्शन नंबर 1. करेक्ट. ऑप्शन नंबर 1. तांब्याच्या अंगठीचे क्षरण होऊन त्यावर हिरवा लेप तयार होतो. हा बदल डॅश वायूमुळे होतो. हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड हे 4 गॅस आहेत. ऑक्सिजन, येस, ऑक्सिजन. तांब जे आहे, तांब्याचं हे काय आहे, सिंबल काय आहे, Cu. Cu ची O2 बरोबर रिॲक्शन होते आणि कॉपर ऑक्साईड तयार होतं. कॉपर ऑक्साईडचा रंग हिरव्या रंगाचा आहे म्हणून ते हिरवं हिरवं दिसतं. म्हणून मग आपल्याला ते भासावं लागतं त्याला बसून बसून, है ना. चला आता पुढे. ज्या मूलद्रव्यात काही प्रमाणात धातू तसेच अधातूंचे गुणधर्म दिसतात त्यांना डॅश म्हणतात. धातू सदृश्य. हा प्रश्न. सेकंड ऑप्शन धातू सदृश्य. धातूच्या अणूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या डॅश पर्यंत असते. 3. ऑप्शन नंबर 3. अरे धातू देतात ना, आपण बघितलेलं, धातू इलेक्ट्रॉन देतात, बरोबर आहे. मग धातू इलेक्ट्रॉन देतात तर 3 पर्यंत असले तरच ते देणार ना. 3 पेक्षा जास्त झाले की मग ते भागीदारी करू शकतात. भागीदारी म्हणजे शेअर करणं. 2 गोष्टी असतात, एक तर इलेक्ट्रॉन टोटली देऊन टाकणं किंवा घेऊन टाकणं, ही पहिली गोष्ट. देणं किंवा घेणं ही पहिली गोष्ट. आणि दुसरं असतं भागीदारी करणं, म्हणजे 2 अणू एकमेकांच्या जवळ येऊन शेअर करतात ते इलेक्ट्रॉन एकमेकांबरोबर, ना देतात ना घेतात, शेअर करतात. म्हणजे माझा इलेक्ट्रॉन तू पण वापर आणि तुझा इलेक्ट्रॉन मी पण वापरेल एकाच वेळी. दोघांचे इलेक्ट्रॉन वापरतात, त्याला काय म्हणतात, भागीदारी. ते दीपिका मॅमने एक्सप्लेन केलं असेल तुम्हाला कदाचित, आणि जर नसेल केलं तरी ते पुढे जाऊन करतील. तर ज्यावेळी मुलांनो इलेक्ट्रॉन पूर्णपणे दिला जातो किंवा घेतला जातो तर तुम्हाला माहितीये जो इलेक्ट्रॉन देतो तो काय बनतो, आयन बनतो, कॅटायन बनतो ना, हो की नाही. तो धनप्रभारित आयन बनतो. मग त्याचं काय नाव ठेवलेलं आपण, कॅटायन ठेवलेलं की अनायन ठेवलेलं? कॅटायन. अनायन बनतो. तर अशा प्रकारे मग जे मूलद्रव्य बनतं, जसं की सोडियम दिला, सोडियम धनप्रभारित बनतो. क्लोरीनने घेतला, क्लोरीन ऋणप्रभारित बनतो. मग धन ऋण तुम्हाला माहितीये अट्रॅक्ट होणार, भिन्न जे प्रभारित एकमेकांना आकर्षित करतात. मग सोडियम जो धन आहे आणि क्लोरीन जो ऋण आहे ते एकमेकांना येऊन चिटकतात, कारण धन आणि ऋण अपोजिट आहेत, वेगवेगळे आहेत, म्हणून ते चिटकतात. आणि त्यांच्या चिटकण्याने त्यांच्यामध्ये बंध कुठला तयार झाला, आयनिक बंध. आणि आयनिक बंध बनवून जी मूलद्रव्य बनतात त्यांना आपण आयनिक बंधाने बनलेली मूलद्रव्य म्हणतो. जसं की मीठ आहे, परत हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. आणि दुसरा कुठला बंध असतो, तो असतो सहसंयुज बंध. सहसंयुज बंधच म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ना घेतला जातोय ना दिला जातोय, भागीदारी होते. भागीदारी होते म्हणजे काय होतं मी सांगते आता शॉर्ट मध्ये तुम्हाला. जसं की आता हायड्रोजन आहे, काय आहे हायड्रोजन. हायड्रोजन मुक्त अवस्थेत नाही, H2 अवस्थेमध्ये मिळतो, बरोबर आहे. आपल्या वातावरणात हायड्रोजन एकटा कधीच नाही सापडत, नेहमी तो H2 सापडतो. का H2 सापडतो, कारण बघा हे हायड्रोजनचं हे मी अणू काढला, हायड्रोजनकडे फक्त हा एकच इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे. आणि हायड्रोजनला त्याचं द्विक
स्थिती कंप्लीट करण्यासाठी अजून एक इलेक्ट्रॉन पाहिजे. मग काय करतो, दुसरा हायड्रोजन इथे येतो. दुसरा हायड्रोजन बघा त्याची कक्षा दोघांची अशी जॉईंट होते, ही दुसऱ्या हायड्रोजनची कक्षा आहे आणि दुसऱ्या हायड्रोजनकडे मग हा अजून एक इलेक्ट्रॉन आहे. तर हे दोघं असं जॉईंट होतात आणि मग हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत हे बघा, ह्या पहिल्या हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन होता आणि हा दुसऱ्या हायड्रोजनचा हा इलेक्ट्रॉन होता. तर आता हे दोन्ही पण इलेक्ट्रॉन दोघांचे पण आहेत आणि हे 2 इलेक्ट्रॉन माहितीये कसे फिरतात, असे 8 बनवतो ना आपण इंग्लिश मधला 8 काढतो तसे हे फिरतात. इकडून इकडे गेला, परत इकडे माघारी आला, परत ही दाखवते मी. हा इकडून असा इकडे जाणार इलेक्ट्रॉन, इकडून असं फिरणार. हे दोन्ही इलेक्ट्रॉन असे फिरतात 8 सारखे. म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन दोन्ही हायड्रोजनच्या कक्षांमध्ये फिरतात. अशा प्रकारे जो बंध बनतोय त्याला म्हणतात सहसंयोज बंध. आणि असा बंध मग कोण बनवतं, कुणी पण बनवू शकतं. तसं हायड्रोजन बनवतो H2, ऑक्सिजन जो O2 आहे तो पण हाच बंध बनवतो. आणि कार्बनची जी आपल्याकडे जी खूप सारी मूलद्रव्य म्हणजे रेणू बनलेले आहेत कार्बनचे, त्याच्याबद्दल तर तुम्ही पुढे जाऊन शिकणारच आहात. कार्बन जे आहे ते एकमेव असं मूलद्रव्य आहे ज्याचे जवळजवळ लाखो त्याने संयुग बनवलेले आहेत, रेणू बनवलेले आहेत. ठीक आहे. कारण का, कार्बनच्या अंतिम कक्षेत किती 4 इलेक्ट्रॉन आहेत. तर कार्बनकडे स्कोप आहे इलेक्ट्रॉन देण्याचा, घेण्याचा, भागीदारी करण्याचा. त्याच्याकडे खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत कार्बनकडे 4 असल्यामुळे. तो देऊ पण शकतो, घेऊ पण शकतो. मधलाच नंबर आहे ना, तर ते तुम्ही पुढे जाऊन शिकणार आहात. ठीक आहे. तर धातूंसाठी मग आन्सर करेक्ट आहे 3. धातूच्या लास्ट ऑर्बिट मध्ये 3 जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन असतात, म्हणून मग ते इलेक्ट्रॉन गमावतात आणि काय बनतात, धनप्रभारित आयन बनतात, कॅटायन बनतात. तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. परत कार्बन डायऑक्साइडची पाण्यासोबत अभिक्रिया झाल्यास डॅश तयार होते. कार्बन डायऑक्साइड CO2 प्लस पाणी O. तर हे दोघं रिॲक्ट झाल्यावरती काय बनेल, कार्बोनिक ऍसिड बनतं. बरोबर, नावावरूनच कळतंय ना, कार्बन कार्बन. मग सल्फर तर आहेच नाही आपल्याकडे. सल्फर आणि नायट्रोजन पण नाहीये नायट्रिक बनवायला, क्लोरीन पण नाहीये क्लोरिक बनवायला. तर ते कसं काय येणार है ना. तर येस, कार्बोनिक ऍसिड करेक्ट. परत वेगळा शब्द ओळखा, तन्यता, नादमयता, ठिसूळपणा आणि वर्धनीयता. तुम्ही बघता नादमयता आणि वर्धनीयता हे सगळ्या धातूंचे गुणधर्म आहेत, धातूंच्या प्रॉपर्टीज आहेत. ठिसूळपणा ही एकमेव प्रॉपर्टी कशा, अधातूची प्रॉपर्टी, अधातूचा गुणधर्म आहे. ऑप्शन 2 इज करेक्ट. ठीक आहे. परत पुढे अर्सेनिक आणि सिलिकॉन ही डॅश मूलद्रव्य आहेत. कोण आहेत, धातू आहेत, धातू आहेत. करेक्ट. ऑप्शन नंबर 3. धातूंचे क्षरण रोखण्यासाठी पुढील पैकी कोणती पद्धत उचित ठरणार नाही. पाण्यात बुडवून ठेवणे. येस, पाण्यामध्ये बुडवलं तर अजूनच गंजेल ना ते. कारण क्षरण होण्यासाठी 2 घटक गरजेचे आहेत, ऑक्सिजन पाहिजे आणि पाणी पाहिजे. पाण्यात बुडवल्यावर पाणी तर आहेच आहे आणि पाण्यामध्ये पण ऑक्सिजन जो आहे तो विरघळलेला असतो. मग हे तर टोटली उलटच सांगितलं, रॉंग ऑप्शन. डॅश हा धातू आहे, ऑप्शन नंबर 1 एस काय आहे मुलांनो, एस चं नाव काय आहे, सल्फर. मॅग्नेशियम. सल्फर टीचर. पी चं नाव काय आहे, पोटॅशियम. बोरॉन टीचर. लावण्या बेटा लाईट म्यूट कर, तुझं बॅकग्राऊंड
आवाज येतोय, रिजॉईन कर हवं तर. Mg मॅग्नेशियम आहे, एस सल्फर आहे, पी काय आहे, फॉस्फरस आहे, आणि Br काय आहे, ब्रोमीन आहे. ब्रोमीन. डॅश हे आम्लधर्मी ऑक्साइड आहे. ऑप्शन नंबर 2 CO2 CO2 कार्बन डायऑक्साइड. कार्बन पाणी डायऑक्साइड. तर काय आहे, नॉर्मल पाणी जे आहे आपलं ऑक्साइड. ते आम्लधर्मी नसतं. बाकी हे सोडियम आणि फेरस ऑक्साइड हे दोघं पण धातूचे ऑक्साइड आहेत मुलांनो. ऐका, मी जे सांगते ते नोट करून घ्यावं तर लिहून घ्या. जे धातूंचे जे ऑक्साइड असतात ना, धातूंचे ऑक्साइड आपण पाण्यामध्ये विरघळवले की ते आम्लारी बनवतात. काय बनवतात? आम्लारी बनवतात. हा, आणि अधातूंचे ऑक्साइड पाण्यामध्ये विरघळवले की मग ते आम्ल बनवतात. आता दीपिका मॅम तुमच्या बरोबर घेणारच आहेत ना आम्लारी धडा. मला वाटतं आजच शिकवलंय त्यांनी. हो टीचर चालू आहे. हो टीचर चालू आहे. तर मग तुम्हाला ऑलरेडी मग त्याच्यात समजेलच कुठले ऑक्साइड. पहिले तर ऑक्साइड कशाला म्हणतात? धातू आणि अधातू ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करून जो संयुग बनतोय त्याला ऑक्साइड म्हणतात. त्या धातूचा किंवा त्या अधातूचा ऑक्साइड. जसं कार्बनचा ऑक्साइड, सोडियमचा ऑक्साइड, मॅग्नेशियमचा ऑक्साइड, ब्रोमीनचा ऑक्साइड म्हणतात. राईट? धातूंचे ऑक्साइड आणि अधातूचे ऑक्साइड. आणि ते आपण पाण्यामध्ये विरघळवले तर धातूंचे ऑक्साइड आम्लारी बनवतात आणि अधातूंचे ऑक्साइड आम्ल बनवतात. ठीक आहे. तर मग करेक्ट ऑप्शन आहे CO2 कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे. आता पुढे शुद्ध डॅश हे मऊ असते. सोने सोने. त्या दिवशीच आपण बघितलं. डॅश हे कार्बनचे अपरूप. डॅश हे कार्बनचे अपरूप सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. कार्बन, सिलिकॉन, फॉस्फरस. कार्बन म्हणजे सी, सिलिकॉन म्हणजे Si आणि फॉस्फरस म्हणजे P. हे तीन यांचे लोहामध्ये मिश्रण करून, लोह म्हणजे Fe, फेरस म्हणतात लोहाला इंग्लिश मध्ये. फेरस म्हणजे लोहामध्ये मिश्रण करून बनवण्यात आलेल्या पुढील पैकी प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूचे नाव ओळखा. हे आपण त्या दिवशी एक्सप्लेन केलं. ऍक्च्युअल मध्ये बरं ऐकणार आहे. हे ऍक्च्युअल मध्ये हा सगळं मिक्स करून त्यांनी जे संमिश्र बनवलेलं त्याला काय त्यांनी नाव नाही दिलं. हा, नाव दिलं असतं तर सोपं झालं असतं ना, पण आता जाऊ देत, त्यांनी नावच नाही दिलं त्याला. तुम्ही कोणीतरी नामकरण करा रे. केमिस्ट्रीचा अभ्यास करून मोठं व्हाल ना त्यावेळी तुम्ही ह्याला काहीतरी नाव द्या. देऊ शकता तुम्ही. ठीक आहे. परत धातूंच्या ऑक्साइडची अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होते. धातूंच्या ऑक्साइडची डॅश अभिक्रिया होऊन क्षार व पाणी. ऑप्शन नंबर 2. ऐका, धातूंचे ऑक्साइड काय आहेत स्वतः? मगाशी आपण जे डिस्कस केले, धातूंचे ऑक्साइड काय कुठल्या धर्माचे? आम्लारी धर्माचे. बरोबर आहे. ते स्वतः आम्लारी धर्माचे. मग आम्लारीची आम्ला बरोबरच होऊ शकते ना अभिक्रिया, तरच क्षार आणि पाणी बनते. अभिक्रिया तुम्ही आहात, ह्या अभिक्रियेला म्हणतात न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशन म्हणजे काय? आम्ल आणि आम्लारींचा जे तत्व आहे ना, आम्ल धर्माचं आम्लारी धर्माचं, तर त्यांचं ते आम्ल आणि आम्लारी धर्मच निघून जातो आणि न्यूट्रल होतात. ते न्यूट्रल म्हणजे निष्क्रिय होतात, त्यांच्यावरती कुठलाच प्रभार राहत नाही आणि मग त्या रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन म्हणतात. न्यूट्रलायझेशनला मराठीत काय म्हणतात मला आता आठवत नाहीये, ते दीपिका मॅम एक्सप्लेन करते. ठीक आहे. हो मॅम. चला, तर आम्ला बरोबर सोबत करेक्ट उत्तर आहे. अधातूंच्या संयुजा
धातूंच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या जास्त म्हणजे डॅश पर्यंत असते. आता मग अशी धातूंचं 3 पर्यंत नंबर 3 4 ते 7 हो 1 ते 3 तर 4 ते 7 ती अधातूंची. करेक्ट. डॅशची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. अधातू ठीक आहे, चला पुढे. धातूमध्ये त्यांचे डॅश गमावून धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. काय गमावतात ते? इलेक्ट्रॉन हो झालं मी केलं मार्क. पुढचा प्रश्न. डॅश या राज धातूचा उपयोग उत्प्रेरक म्हणून होतो. प्लॅटिनम बरं थांबा, मला आता खरं तुम्हाला किती माहिती आहे मला आता कळेल. कोण मला सांगेल उत्प्रेरक म्हणजे काय असतं? मागची उत्तरं बघून उत्तर सांगायची नाही किंवा नुसती माहिती दिलेली वाचली आणि उत्तरं सांगितली असं पण नाही करायचं. प्रश्न नीट समजायला पाहिजे. उत्प्रेरक काय असतं माहितीये तुम्हाला? मॅम तेच मला समजलं नाही ना, त्याच्यामुळे तुम्हालाच विचारणार होते, तुम्हीच विचारलं. मला पण याला मी स्टार केलेलं मला. बरं मी सांगते मुलांना उत्प्रेरक काय असतं. म्हणजे उत्प्रेरक की नाही हा ना एक्स्ट्रा पदार्थ असतो. समजा मला 2 कुठल्या तर घटकांची रासायनिक अभिक्रिया करून आणायची आहे, पण ती रासायनिक अभिक्रिया आपलं ज्यावेळी नॉर्मल सगळं तापमान वगैरे आहे तर ती अभिक्रिया त्या दोघांमध्ये होतच नाहीये. मग मला तर त्यांची अभिक्रिया करून आणायची, म्हणून ना मग मी कुठली एखादी एक्स्ट्रा गोष्ट टाकली की ती गोष्टीमुळे नवीन काय बनत नाहीये. त्या 2 गोष्टी ज्यांची अभिक्रिया आपल्याला करून आणायची आहे त्यांची अभिक्रिया झाल्यावरती जे बनायला पाहिजे तेच बनते. पण उत्प्रेरक काय करते? ती अभिक्रिया घडवण्यास मदत करते आणि उत्प्रेरकामुळे कधी कधी काय होतं, ती अभिक्रिया फास्ट होते. अभिक्रिया जी व्हायला खूप वेळ लागणार आहे ती फास्ट होते ती अभिक्रिया. मग ती जी एक्स्ट्रा गोष्ट आपण देतोय त्याला आपण उत्प्रेरक असं म्हणतो. कळतंय? टीचर हा टीचर उत्प्रेरक मी सांगू का थोडक्यात? टीचर हा सांग. टीचर उत्प्रेरक हा एक पदार्थ आहे जो रासायनिक अभिक्रियेला गती देतो किंवा प्रतिक्रिया दरम्यान वापरल्याशिवाय एक सुरू करण्यासाठी आवश्यक तापमान किंवा दबाव कमी पडतो आणि उत्प्रेरक प्रतिक्रिया सुलभ करण्यासाठी उत्प्रेरक जोडण्याची प्रक्रिया आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. आता उदाहरण द्यायचं म्हटल्यावरती उत्प्रेरकाचं कधी कधी हरिओम तू शांत वाचलायस, मागून एवढा कसा आवाज येतोय तुझ्या? हरिओम अनम्यूट. ठीक आहे. तर उत्प्रेरकाचं उदाहरण द्यायचं म्हटल्यावरती कधी कधी 2 पदार्थांची जर अभिक्रिया होत नसेल तर आपण काय करतो? त्याला गरम करतो. त्या 2 पदार्थांची अभिक्रिया होते. मग इथे उष्णता जी आहे ते उत्प्रेरकाचं काम करते. कधी कधी अभिक्रिया फास्ट होण्यासाठी ना आपण 2 वस्तूंना ज्यांना मिक्स केले, ज्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया करून आणायचे, त्याच्यामध्ये 1-2 थेंब ना कुठल्या तरी ऍसिडचे टाकतो जेणेकरून ती अभिक्रिया फास्ट व्हावी. तर असे उत्प्रेरक खूप वेगवेगळ्या अभिक्रियेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी उत्प्रेरकाचं काम करतात. बेसिकली समजून काय घ्यायचं, उत्प्रेरक हा पदार्थ आहे जो स्वतः रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीये, पण रासायनिक अभिक्रिया घडवून आणण्यासाठी किंवा रासायनिक अभिक्रियेची गती वाढवण्यासाठी हेल्प करतोय. ठीक आहे. तर येस, तुमचं आन्सर करेक्ट आहे, ते आहे प्लॅटिनम. उत्प्रेरकाबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे जे उत्प्रेरक आहेत दीपिका मॅम तुम्हाला पुढे आता शिकवतील.
केमिस्ट्रीमध्ये. हा बेटा. टीचर हा बोल बोल. टीचर एन्झाईम हे एक उत्करकण आहे ना, एन्झाईम? हा, एन्झाईम काय असतात मुलांनो, आपली बॉडीमध्ये, एक मिनिट माझं मोबाईल लॅपटॉपचं चार्जर लावते. आपल्या बॉडीमध्ये जे आहे ते पचन होत असताना, जेवणाचं पचन होत असताना किंवा अजून दुसरा काय, आपल्या बॉडीमध्ये तर खूप साऱ्या रासायनिक अभिक्रिया घडतच असतात. आपण जे जेवतोय, जेवल्याला जे डायजेस्ट होते पोटात जाऊन ते पचते, त्याच्यामध्ये खूप रासायनिक अभिक्रिया होतात. जेवण पचल्यानंतर ते जेवण कुठे येते, आपल्या पेशींच्या आतमध्ये येते. तर पेशी काय करतात, त्या जेवणाच्या छोट्या छोट्या कणांना परत तोडून किंवा जाळतात ते एका प्रकारे, आणि मग त्याच्यामधून काय बाहेर पडते, ऊर्जा, आणि तीच ऊर्जा आपण काम करायला वापरतोय. तर अशा खूप साऱ्या अभिक्रिया घडतात. तर त्या अभिक्रिया होण्यासाठीच मग काय बनतात, हे एन्झाईम्स बनतात. जसं की लाळ, हे एन्झाईम आहे ना, आपण जेवताना लाळ येते तोंडात, आणि ती लाळ जी आहे ती नीट मिक्स करायची असते आपल्याला, आपण जो घास चावतोय ना, जेणेकरून जेवण व्यवस्थित पचेल. तर गरजेचं नाहीये की प्रत्येक जे एन्झाईम आहे ते उत्प्रेरकाचंच काम करेल, कारण लाळ ही काय एन्झाईम, लाळ डायरेक्टली त्या जेवणावरती ती जी अभिक्रिया होते, आपल्या जेवणामध्ये जे कर्बोदके आहेत, काही कर्बोदके, त्याचं कर्बोदकांचं ब्रेकडाऊन जे आहे ती लाळ करते. त्याच्यामुळे तिथे ती उत्प्रेरकाचं नाही काम करत आहे, ती स्वतः त्या ह्याच्यामध्ये भाग घेते, अभिक्रियेमध्ये भाग घेते ती लाळ. ठीक आहे. तर गरजेचं नाहीये की नेहमी एन्झाईम उत्प्रेरकाचंच काम करेल. ठीक आहे. ते डिपेंड करतं की कुठल्या प्रकारचं एन्झाईम आहे, त्याच्यामध्ये पण खूप प्रकार आहेत. आता जसं की सलायवा हे एक आहे, तसंच अजून पण खूप सारे आहे. तर ते कुठल्या ऑर्गन मधून ते निघाले, कुठल्या अवयवामधून ते एन्झाईम निघाले, आणि ते कशावर काम करते ह्याच्यावर ते डिपेंड आहे की ते उत्प्रेरक आहे की नाही. ठीक आहे. चला आता पुढील समीकरण आयनांच्या निर्मितीचे आहे. आयन कसे बनतात त्याचं हे समीकरण. ए आणि बी संबंधीचे अचूक पर्याय निवडा. आता इथे एक रासायनिक अभिक्रिया दिलीये. काय दिलीये की पी आहे, पी ची अभिक्रिया ए बरोबर झाल्यावरती बनलंय नवीन काहीतरी बनलाय घटक, तो आहे पीबी, असं काहीतरी दाखवलंय. तर आता बघूयात आपण काय दिलंय ह्यांनी. A is 2E plus B minus 2. A is 2E. टीचर हा प्रश्न समजत नाहीये. हा प्रश्नच चुकीचा आहे. हा प्रश्न का चुकीचा आहे? हा ऐका, हा प्रश्न का चुकीचा आहे मुलांनो, ह्याच्यामध्ये काय दाखवले बघा. पीने कितीतरी इलेक्ट्रॉन घेतलेत. ए म्हणजे काय, हे इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत. ह्या पीने ना हे इलेक्ट्रॉन घेतलेत. एक मिनिट, काय झालं मध्ये, एक सेकंड ना मुलांनो, माझा माऊस चाले ना, मी परत जॉईन करते. हा, तर पीने हे ए इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत, हे इलेक्ट्रॉन घेतलेत, आणि हे इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर ना मग पी वरती कुठला प्रभार झालाय निर्माण ते दाखवायचं आहे. तर इथे आपण ट्राय करूया. जर त्याने पीने जर 2 इलेक्ट्रॉन घेतले तर इथे प्रभार पण कितीच निर्माण होईल, 2च निर्माण होईल. -2 येईल. 2 इलेक्ट्रॉन घेतले, 3 घेतल्यावर 2 येऊ नाही शकत, 3 घेतल्यावर 4 पण नाही येऊ शकत, आणि 2 घेतल्यावर 3 पण नाही येऊ शकत. सो हा थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. सॉरी, हा क्वेश्चन रॉंग नाही म्हणू शकत आपण. ह्याच्यामध्ये जरा नीट लॉजिक लावायचे की किती चार्ज येऊ शकतो. मला हा चुकीचा ह्याच्यासाठी वाटला कारण इथे जर त्यांनी हे ए लिहिलंय तर इथे बी लिहिलंय, वेगळ्या नावाने दिले म्हणून. तर येस, इथे हे करेक्ट उत्तर आहे. 2 इलेक्ट्रॉन घेतल्यावर 2च वजा प्रभार येणार ना रे मुलांनो. त्या दोघांचा एक इलेक्ट्रॉनचा एक प्रभार, ऋण प्रभार, मग टोटल किती होणार, 2. तर जेवढे इलेक्ट्रॉन घेतले तेवढाच ऋण प्रभार येणार. सो ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, पहिला ऑप्शन करेक्ट आहे, पहिला नंबर 1. कळलं का मी काय म्हंटले ते?
जसं एक्झाम्पल बघा क्लोरीन असतो. क्लोरीन कडे एक इलेक्ट्रॉन कमी आहे, म्हणून क्लोरीन काय करतो, हा एक इलेक्ट्रॉन घेतो ना दुसऱ्याकडून, सोडियम कडून, आणि क्लोरीन काय बनतो मग, Cl मायनस बनतो ना. तर Cl मायनस म्हणजे हे एक मायनस लिहिले म्हणजे तो एक 1 मायनस आहे, बरोबर आहे. जर दुसरा आता जसं की फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन घेतोय, तर तो Mg2 मायनस बनतो. ठीक आहे, 2 इलेक्ट्रॉन घेतल्यावरती तो 2 मायनस, त्याच्या डोक्यावर 2 मायनस आपण लिहितो. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न. कळला हा प्रश्न? आता डाऊट झाला, क्लिअर? हो टीचर. येस मॅम. कळला टीचर, कळला. ठीक आहे, गुड. येस मॅम, कळलं. चला आता दुसरी मी शेअर करते इमेज. ते यार ह्याला मध्येच काय झालं. तर आता दुसरी पिक्चर खोलते. एमसीक्यू सोडवायला मजा येते, आहे की नाही? हो मॅम, खरंच. हो टीचर, खूपच. चेक करायला की आपला आन्सर राईट आहे की रॉंग आहे. टीचर हो लिहायला मॅम. सोपे खूप उत्सुकता असते टीचर, आपला आन्सर फिक्स येईल का बरोबर येईल अशी. आपल्याला चला, ठीक आहे. टीचर, पण मनातून खूप जोश येतो की आपण हे उत्तर सांगितलं आणि जेव्हा ते करेक्ट येतं त्यावेळेला. हो टीचर. Yes. बर चला लवकर आता पुढचं करूया. पितळ हे संमिश्र डॅश व डॅश याच्यापासून तांबे बनवतात. जास्त. तांबे जास्त. तांबे तांबे व जास्त. तांबे व जास्त. तांबे व जास्त टीचर. तांबे जास्त. धातूंमध्ये एक किंवा अधिक मूलद्रव्ये मिसळून धातूंचे गुणधर्म बदलता येतात. धातूंच्या या मिश्रणास डॅश म्हणतात. संमिश्रे. डॅश हे सर्व मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचा आधार असते. रासायनिक वर्तन म्हणजे रासायनिक अभिक्रिया. बरोबर, राईट आहे मुलांना. मग संयुजा का नाही? संयुजा का नाही उत्तर? मग संयुजा पण येऊ शकतं ना. 2 उत्तर आहे टीचर. हा, 2 उत्तर आहेत याचे. 2 उत्तर, पण मग करेक्ट, एकदम करेक्ट. 91.66%. काय रुद्र? 91.66% असते मॅम. 22 कॅरेट. हो मॅम. हॅलो मॅम. हो टीचर. अरे 91.66 हे काय बोलतोयस तू? आपण प्रश्न क्रमांक 22 करतोय, त्याचं उत्तर आपण शोधतोय. मॅम मी सांगू का? बर थांबा, मी सांगते. मला तुमचा आवाज पण नीट क्लिअर येईना, काय माहिती काय झालं. हॅलो मुलांनो, अरे ऐक. हा लावण्य बोल. मॅम चुकलं तर चालेल का, सांगू का? हा, चुकले तर चालेल. काय? मॅम आता इलेक्ट्रॉन संरूपण घेतलं ना, तर आपण बघतो, जर उदाहरण मॅग्नेशियम, तर याचा ॲटॉमिक नंबर 12 आहे. तर ॲटॉमिक नंबर 12 आहे. आणि जर आपण इलेक्ट्रॉन संरूपण केलं तर त्याचं कक्षांमध्ये सगळ्या म्हणजे 3 कक्षांमध्ये येतं 2, 8, 2 असं येतं. तर ते काय सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉन संरूपण हे सर्व मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचा, म्हणजे त्याचं वर्तन कसं आहे ते दाखवतो. म्हणजे रासायनिक वर्तन तो कसा आहे ते दाखवतो. आणि जर संयुजा आपण बघितली ना, तर संयुजा हे संयुजा हे आपण म्हणजे आता मॅग्नेशियमच घेऊ, तर मॅग्नेशियम याच्या सर्वात बाहेरच्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. तर तो आता 2 इलेक्ट्रॉन देईन, तर तो देतोय, तो रासायनिक वर्तन कसं काय होईल? तो तर देतोय ना. बरं आहे का मुलांना? लावण्य बेटा, तूच उत्तर दिलंस. मुलांनो, करेक्ट ऑप्शन संयुजा आहे. कारण
2-8 हे इलेक्ट्रॉन स्वरूपामध्ये बघा, सोडियमचं पण आधी 2-8-1 आहे, मॅग्नेशियमचं पण 2-8-2 आहे. तर पहिल्या 2-2 कक्षांचं दोघांचं इलेक्ट्रॉन स्वरूपन सेम आहे. तर डिसाइडिंग फॅक्टर कुठला बनला? संयुजा कक्षेत किती इलेक्ट्रॉन उरलेत त्याच्यावरून तो इलेक्ट्रॉन देणारे की घेणारे हे ठरतंय ना, राईट? हो मॅम, बरोबर. ठरवते, म्हणून संयुजा करेक्ट आन्सर आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपण नाही. त्याच्यामध्ये मोस्ट करेक्ट आन्सर ऑप्शन मधून. हा दर्शन काय? 22 ऑप्शन 3 बरोबर आहे. ऑप्शन 3 बरोबर आहे. ऑप्शन 4 बरोबर आहे. 4 टीचर संयुजा. हा, कधी कधी पुस्तकामध्ये रॉंग आन्सर येऊ शकतं मुलांनो. तुम्हाला हवं तर हा प्रश्न स्क्रीनशॉट घ्या, दीपिका मॅमशी पण कन्फर्म करा, पण उत्तर संयुजाच आहे. संयुजा हा डिसाइडिंग फॅक्टर असतो की रासायनिक अभिक्रियेमध्ये तो इलेक्ट्रॉन देणारे की घेणारे की भागीदारी करणारे. ठीक आहे, चला आता बघा ना, सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतोय म्हणून सोडियमची संयुजा 1 आहे. मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन देतोय म्हणून मॅग्नेशियमची संयुजा किती आहे? 2 आहे. बरोबर आहे. चला आता क्वेश्चन नंबर 23. सो ह्याचं आन्सर होतं 4. ऑप्शन नंबर 3 आहे. स्कूलमध्ये शिकवलेलं. बरं ठीक आहे, चला. या पाठामध्ये आम्हाला शिकवलं होतं. बरं, 22 कॅरेट होण्याची शक्यता. ठीक आहे, 91.66 असते. ठीक आहे, ओके. तो थर्ड ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर ना पुढे संतुलित रासायनिक समीकरणांचा अचूक संच ओळखा. त्या दिवशी आपण रासायनिक अभिक्रियेला कसं संतुलित करायचं ते शिकलेलो होतो. आता तेच ज्ञान इथे वापरायचंय आणि संतुलित अभिक्रिया कुठली आहे ते ओळखायचंय. सिंपल आहे बघा. आपण काय करूया, LHS आणि RHS लिहायचं, किंवा लिहायचं नसलं तरी तोंडी शोधा. कार्बन इथे 1 आहे, इथे पण 1 आहे. चला, कार्बन बॅलन्स आहे. ऑक्सिजन मोजा, इथे ऑक्सिजन 2 आणि 1 3 आहेत आणि इथे पण 3 आहेत. ऑक्सिजन पण इथे बॅलन्स आहे. हायड्रोजन इथे 2 आहेत, इथे पण 2 आहेत. चला, म्हणजे इथे दोन्ही बाजूंना लेफ्टला जेवढे हायड्रोजन आहे तेवढेच राईटला हायड्रोजन आहेत. ऑक्सिजन जेवढे लेफ्टला आहे तेवढेच राईटला पण आहेत. मग ही तर बॅलन्स आहे, पण बाकीचं पण चेक करायचं असं नाही. चला, हीच 1 आहे म्हणून नाही. आता इथे बघूया, सल्फर बघूया. सल्फर इथे किती आहे? 2. इथे सल्फर 2 आहेत आणि इथे सल्फर 1च आहे. चला, पुढचं मग बघायची गरजच नाही. एक सबस्टन्स झाला असंतुलित, मग ही असंतुलित अभिक्रिया आहे. परत खाली पण बघूया. इथे पण सल्फर 2 आहेत, इथे एकच सल्फर दिसतोय मला. हे बघा, हा, ही पण बॅलन्स नाहीये. इथे बघूया, इथे Mg 2 आहेत आणि हा Mg इथे एकच आहे. हे 2 फक्त ह्या ब्रॅकेट साठी आहे बरं का मुलांना, Mg साठी नाहीये तो 2. मग इथे पण Mg इथे 2 आहे आणि इथे एकच आहे. मग इथे मॅग्नेशियम बॅलन्स नाहीये. याचा अर्थ पहिलीच रासायनिक अभिक्रिया संतुलित आहे. बरोबर आहे? हो टीचर. हो टीचर. येस. आता पुढे, कांस्य हे संमिश्र डॅश व डॅश यांच्यापासून बनवतात. तांबे व कथील. कॉपर आणि टीन. तांबे कथील. ठीक आहे, कॉपर आणि टिन. ओके. 100% शुद्ध सोने म्हणजे डॅश, हे तर सगळ्यांना माहिती आहे. 24 कॅरेट. करेक्ट. हवेतील कार्बन डायऑक्साईड व आर्द्रतेची अभिक्रिया तांब्यासोबत होऊन डॅश रंगाचे कापर कार्बोनेट तयार होते. हा, इथे उलट विचारलेलं, मगाशी कलर दिलेला आणि काय बनतं विचारलेलं. हा, मगाशी काय बनतं ते विचारलेलं, आपण बघितलेलं कार्बोनेट बनते बघितलं. आता हे उलट फिरून, तोच प्रश्न उलटा फिरवून विचारला. चला, आता पुढे प्रश्न. डॅश मध्ये त्याच्या संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयन म्हणजेच अनायन नंबर 2 टीचर. हा, येस. धातू काय करतात? इलेक्ट्रॉन देतात. आणि अधातू काय करतात? इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि अनायन बनवतात. ते आहेत अधातू. बरोबर, सेकंड ऑप्शन इज करेक्ट. राजधातूंच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान असत्य आहे?
राजधातू माहितीये ऑप्शन तुम्हाला? नंबर 2 टीचर. ऑप्शन हो नंबर टीचर. मूलद्रव्यांच्या स्वरूपात नंबर right आहे. 2. तर right आहे. हवा, टीचर, पाणी, उष्णता यांचा त्यांच्यावर सहज परिणाम होतो. नाही 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 होत नाही, म्हणूनच तर ते राजधातू आहेत ना. कक्ष हो, तापमानाला त्यांची कक्ष तापमानाला त्यांचे ऑक्सिडीकरण होत नाही. ठीक आहे, हे दोन्ही पण त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत, स्पेशालिटी आहे. हे रॉंग दिलंय, म्हणून ऑप्शन 2 जो आहे ते ह्याचा आन्सर आहे. विधान असत्य ना, असत्य विधान नंबर 2 आहे, बाकी सगळी सत्य विधान आहेत. परत अमेरिका. हा बेटा. टीचर जे राजधातू असतात ना, सोनं झालं, चांदी झालं, टीचर हे धातू ऍसिड सोबत रिॲक्ट नाही होत ना? आपल्या नॉर्मल टेम्परेचरला ते लवकर सहसा रिॲक्ट होत नाही. टीचर React मी होतात एक ना युट्यूबला आहे ना, एक सर आहे फन अँड सायन्स म्हणून, त्यांचं युट्यूब चॅनल आहे. त्यांनी दाखवलं टीचर, जी 24 कॅरेटची गोल्ड रिंग होती ना, त्यांनी ना HCl मध्ये ना डुबवली टीचर, काहीच रिएक्शन झाली नव्हती. येस, तेच मी म्हंटल, साधारण तापमानाला ना नॉर्मली नाही होत, म्हणून तर ते राजधातू आहेत, त्यांच्यावर कोणाचा परिणाम नाही होत. हा, पण जसं आपण उत्प्रेरक वगैरे म्हंटल, त्यांच्यामध्ये अजून काहीतरी रासायनिक अभिक्रिया जर आपल्याला घडवायचीच आहे, म्हणून त्याच्यात अजून काय काय टाकलं त्याला किंवा गरम केलं तर अभिक्रिया होऊ शकते. ठीक आहे, चला आता पुढचा. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रात असलेल्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याचा पृष्ठभाग डॅश धातूपासून बनवलेला आहे. तांबे. कॉपर. कॉपर. टीचर टीचर तांबे. ऐका, तांबेपासून बनवला आहे. ही स्वातंत्र्य देवता जी आहे, इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात? आपण बघितलेलं टीचर. तांबा. अरे माझं मी प्रश्न तरी ऐका. ही जी अमेरिकेच्या समुद्रात असलेली स्वातंत्र्याची जी देवता आहे, तिला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हे नाव खूप फेमस आहे, माहितीये का? स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. येस, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. लिबर्टीच म्हणजे स्वातंत्र्यता. चला, ह्याचा आन्सर तांबे आहे. तांबे. अरे पण मला ना, हा, मला एक डाऊट आहे, पण मी तर ती ज्यावेळी मूर्ती बघितली ना व्हिडिओ मध्ये, फोटो मध्ये, ती तर मला पूर्ण व्हाईट व्हाईटच दिसली आहे. नाही टीचर, ग्रीन आहे ती. टीचर ते पाण्याच्या कशाच्या तरी मुळे अशी झालेली टीचर ग्रीन आहे ती, ग्रीन. टीचर ग्रीन आहे ती, ग्रीन. हिरवी टीचर ती. कशाच्या मुळे. बरं, ठीक आहे. युट्यूबला बघितलेलं होतं टीचर ढवळी नाही, ती हिरवी आहे. अरे पण ती मला तर त्या व्हिडिओज मध्ये एकदम व्हाईट व्हाईट अशी दिसलीये. ते टीचर एडिट करेल असेल टीचर, तो व्हिडिओ एडिट झालेला टीचर तिला. मी एकदा युट्यूबला बघितलेलं होतं, व्हिडिओ आलेला होता तेव्हा. हा थांबा, मला आता फोटो भेटलेत, एक फोटो मी दाखवते तुम्हाला. मी आता ते विसरला. बघा, ह्याच्यामध्ये पण ना ती व्हाईट व्हाईटच दिसते थोडीशी. फोटोचा पण इफेक्ट असेल. मॅम फोटो नाही दिसत आहे. हा, एक मिनिट बेटा, मी शेअर करते. थांबा. टीचर तो फोटो एडिट करेल असेल, हिरवी ती. हा रे, कळलं. थांबा जरा एक मिनिट, मी सगळे स्क्रीन. हा थांबा, हे बघा, दिसतंय हे तुम्हाला? नो टीचर. हा, होतं. टीचर दिसत होत. टीचर हिरवीची त्यात. हे बघा, सगळं व्हाईट व्हाईटच दिसतंय मला तर. नाही टीचर, ग्रीन आहे ती. हिरवी टीचर, आम्हाला हिरवी दिसतीये. टीचर हिरवी. पोपटी कलरची. मग तिचा असं काय कलर असा का झालाय मला जरा टीचर ते सांगा. पाण्याच्या कॉपर. टीचर वॉटर, हायड्रोजन आणि क्लोराईडमुळे असं झालेलं. मिश्रणेमुळे झालंय टीचर, वारा, पाणी. बरं, ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. चला आता तांबे सोबत रिॲक्ट झालेले. करेक्ट आहे. हुशार आहात तुम्ही, सगळं माहिती काढून मग उत्तर देत आहे. चलो, लेट्स सी. तर तांबे करेक्ट आन्सर आहे. परत, डॅश हे लोखंड, कार्बन, क्रोमियम, निकेल यांच्यापासून बनलेलं संमिश्र आहे. स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील.
आपण जे आता घरी वापरतोय. Stainless येस, steel, ma'am. आणि ते स्टेनलेस स्टील बघा एकदम जास्त प्युअर नसेल ना, ज्याच्यात खूप जास्त लोखंड वापरलं गेलं असेल ना, तर नॉर्मली स्टेनलेस स्टील गंजत नाही. पण चांगल्या क्वालिटीचं स्टेनलेस स्टील नसेल तर बघा ते गंजतं. हल्ली स्टेनलेस स्टीलची भांडी पण चांगल्या क्वालिटीची येत नाहीयेत, लगेच गंजतात. तर 3 इज द करेक्ट ऑप्शन. पुढील पैकी कोणती रासायनिक क्रिया क्षरणरोधक नाही? ऐका, क्षरणरोधक नाहीये म्हणजे काय? क्षरणाला थांबवत नाही, क्षरण होतच होतं. तर क्षरण होऊ नये म्हणून आपण पदार्थांवरती काहीतरी रासायनिक क्रिया करतो की क्षरण. तर मग असं रुद्र ऑप्शन नंबर 4. ऐका, गॅल्वनायझेशनने क्षरण थांबवता येतं, कलई करण्याने पण क्षरण थांबवता येतं, पावडर कोटिंग करतो आपण त्याने पण क्षरण थांबवता येतं. क्षारयुक्तता, क्षार म्हणजेच मीठ, मिठाने तर उलट क्षरण होतं. बरोबर आहे, कारण मिठामध्ये आर्द्रता शोषली असते. चला, टीचर कोटिंग टीचर कलाई पण करते. हा, कलई करतो आपण आणि पावडर कोटिंग पण करतो. तर ह्याच्यामुळे क्षरण थांबवतो, रोध थांबतो. क्षरण म्हणजे क्षरण रोधक आहे, ते क्षरण थांबवतं, ते नाही थांबवत. चला पुढचा प्रश्न. टीचर, जो पोलाद धातू आहे त्याला इंग्लिश मध्ये स्टील म्हणतात. पोलादला स्टील म्हणतात टीचर, कारण की ना 31वा प्रश्नात आहे ना शेवटी पोलाद आहे, आणि माझ्या पुस्तकात पण शेवटी स्टील दिलेलं आहे. अच्छा, एक मिनिट थांब, मला चेक करावं लागेल, मला तर डाऊट आहे. हॅलो टीचर. हा टीचर, आपण जी कलाई करतो ती जी कलाई आपल्यासाठी घातक असते ना? तोंडात गेल्यावर? हो टीचर, म्हणजे आपण जसं की पातेलांना आपण कलई करतो आणि ज्या वेळेला आपण सामान करतो वडे पापड, त्यावेळेला ती जी कलाई असते ती आपल्या पिठाला लागते आणि ती आपल्या अन्नामध्ये जाते, तर काय ती आपल्या जीवनासाठी घातक असते? हा बरोबर आहे, नाही ते घातकच असते ती, बरोबर आहे. हा, पोलाद म्हणजे स्टील आहे बेटा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्यावर पुढीलपैकी कशाचा थर देतात? क्षरण होऊ नये म्हणून ग्रीस, टीचर, ग्रीस. ऑप्शन नंबर 4. अरे लावतो ना आपण, तेलाने पण तर शकतं. ऑप्शन नंबर 4 सारे वापरतात. दिलेले सर्व हे सारे वापरतात. हो बरोबर आहे. सामान्य तापमानाला डॅश हा धातू द्रवरूप अवस्थेत असतो. पारा, बोरॉन, ब्रोमीन. ऑप्शन नंबर 3 तू म्हटल्या धातू. टीचर, ऑप्शन नंबर 3 ब्रोमीन. पारा, टीचर, ब्रोमीन. काय का मुलांना, पारा आणि मॅग्नेशियम हे दोघं तर धातू आहेत. राहिलं बोरान आणि ब्रोमीन, तर ब्रोमीनच द्रवरूप अवस्थेत आहे, पण त्या दिवशी बघितलेलं. ठीक आहे, बोरॉन काय टीचर? सांगा बरं काय आहे बोरॉन, काय आहे? एलिमेंट. आठवतो मला. टीचर, तुमचा आवाज ब्रेक होतोय. टीचर, स्क्रीन दिसत नाहीये आणि तुमचा आवाज मला वाटलं की माझ्याच रेंज प्रॉब्लेम. 1, 2, 3, 4 आणि हे 5. तर बोरॉन काय 5, तर त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय 2 आणि 3. टीचर, तुमचा आवाज ब्रेक होतोय आणि स्क्रीन पण दिसत नाहीये. हे सगळ्यांनाच माझी स्क्रीन नाही दिसत आहे, आवाज. हो टीचर, नाही मला वाटलं की माझीच रेंज स्क्रीन दिसत नाही मॅम. स्क्रीन दिसत नाही मॅम. बरं थांबा, किती जणांना माझी स्क्रीन दिसते, आवाज पण बरोबर येतोय? हात वर करा. किती
जणांना माझी स्क्रीन पण दिसते आणि आवाज पण बरोबर येतोय त्यांनी हात वर करा. टीचर काय एक जण टीचर? केलं. टीचर एकच जणाला दिसतं वाटतं. हा. आता माझा clearly टीचर आवाज नाही येत. माझा टीचर अडकून अडकून आता पण नाही येते. टीचर भूतल तुमचा भूतल आवाज पण नाही येत ते. टीचर भूतल भूतल आवाज तुमचा येतोय. आवाज पण नाही येत ते आणि स्क्रीन पण नाही दिसत ते. बर 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 भूतल थांबा भूतल इकडे. आवाज येतोय. ओके ओके. आता आवाज येतोय मुलांना? यस मॅम. यस. हो टीचर. येस मॅम येतोय हो आता क्लिअर. टीचर. टीचर पण टीचर आता स्क्रीन नाही दिसत आहे. टीचर. screen काढली. थांबा जरा. एक मिनिट. हॅलो टीचर. हॅलो टीचर. हे मुलांना थांबा, मॅम जॉईन करतात थांबा. हो मॅम. ओके टीचर. मॅमनी सांगितलं का क्लास संपला म्हणून असं काही बोलल्या का मॅम? नाही टीचर. नाही मॅम टीचर. नाही टीचर. टीचर टीचरांची रेंज येत नव्हती. हो हो, मग 2 मिनिटं थांबा, लगेच जॉईन होतात मॅम. हो मॅम. मुलांनो, मॅमचा कॉल आलेला, त्यांचं नेट संपलंय त्यामुळे ते आता क्लास घेऊ नाही शकत आहेत. ठीक आहे, आता कंटिन्यू होईल नेक्स्ट क्लासमध्ये तुमचं पुढचा धडा. ठीक आहे. हो